नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रथम सत्रासाठी आपण नमुना प्रश्नपत्रिका सोडवित आहोत। प्रश्न तिसरा ब आपण सोडवतोय, त्यातला पहिला आपण सोडला, दुसरा सोडणार आहोत। 3.4 सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढा, त्यामध्ये 5.7 सेमी लांबीची जीवा यमन काढा, बिंदू यम आणि एन मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा। या ठिकाणी ब हा 6 गुणांचा असतो, त्यामध्ये 4 उपप्रश्न असतात, 2 सोडवायचे असतात, प्रत्येकी 3 गुण असतात। ओके, पाहूया। प्रथमतः 3.4 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढलेलं आहे। 3.4 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ पहा, 3.5 ला 1 मिलीमीटर कमी, अशा पद्धतीने हे वर्तुळ काढलेलं आहे। 3.4 सेंटीमीटर त्रिज्येचं यमेन जीवा घ्यायचे, 5.7 सेमी लांबीची यमेन जीवा घ्यायचे, त्यामुळे वर्तुळ कंपासमध्ये 5.7 अंतर घ्यायचं, 5.5 आणि 2 मिली। यम या ठिकाणी कोणताही बिंदू घ्यायचा आहे, वर्तुळावर यम केंद्र घेऊन चाप मारायचा आहे। या ठिकाणी हा एन बिंदू आपल्याला मिळाला, यमेन वर्तुळ कंपासमध्ये 5.7 अंतर घेऊन हा चाप मारला आहे, एन बिंदू आपल्याला मिळाला, यमेन 5.7 आहे। ओके, यम बिंदूतून स्पर्शिका काढण्यासाठी वर्तुळ केंद्र समजावू आहे। वर्तुळ केंद्र आणि यम जोडायचे, वर्तुळ केंद्र आणि यम जोडून वाढवलेले आहेत। यम केंद्र घेऊन OM आपण जो किरण काढला आहे त्याच्या दोन्ही बाजूला विशिष्ट अंतरानं खुणा करायच्या आहेत। अशा पद्धतीनं पहिली खूण केंद्र घ्यायची, थोडंसं अंतर वाढवलं, OMच्या खाली एक चाप मारायचा, वरती एक चाप मारायचा, आणि आत्ता दुसरी खूण केंद्र घ्यायची, आत्ताच काढलेल्या कंसांना छेदणारे चाप मारायचे। अशा पद्धतीने छेदनबिंदू जोडायचे आणि वाढवायचे, यम बिंदूत आपला स्पर्शिका मिळेल। अशा पद्धतीनं त्यानंतर O आणि N जोडून वाढवायचे, N केंद्र घ्यायचा आणि दोन्ही बाजूला खुणा करायच्या आहेत। आत आणि बाहेर N केंद्र घेतलेलं आहे। पहिली खूण केंद्र घ्यायची, थोडंसं अंतर वाढवलं, वरती चाप मारला, खाली चाप मारला। या ठिकाणी दुसरी खूण केंद्र घ्यायची आणि आत्ताच काढलेल्या कंसाने छेदणारे कंस काढायचे, आणि हे 2 छेदनबिंदू जोडायचे। अशा पद्धतीनं तीन 4 सेंटीमीटर त्रिज्या, 5.7 सेंटीमीटर लांबीची यमेन जीवा, यम आणि एन बिंदूतून आपण स्पर्शिका काढलेली अशा पद्धतीनं। ओके, अशा पद्धतीने पुढला प्रश्न आहे। त्रिकोण ABC मध्ये रेख AD BC वर लंब आहे, कोन C 45 मापाचा आहे, BD 5 आहे, AC 2 वर्गमात 8 आहे, तर AD आणि BC काढा। या ठिकाणी त्रिकोण ABC मध्ये AD हा BCला लंब आहे, BD या ठिकाणी 5 दिलेली आहे, कोन C 45 मापाचा आणि AC या ठिकाणी 2 वर्गमात 8 दिलेला आहे। त्रिकोण EDC जो आहे, त्रिकोण EDC हा इथं 90 आहे, हा 45 आहे, 45 90 अंश मापाचा आहे, हाही 45 आहे। ओके, प्रमेयानुसार कोणाच्या 45 90 मापाच्या प्रमेयानुसार एकरूप बाजूंची लांबी AD बरोबर DC, AD आणि DC समान आहेत, AD बरोबर DC बरोबर AC गुणिले वर्गमूळ 2, एकरूप बाजूंची लांबी कर्णाच्या वर्गमूळ 2 पट असते। एकरूप बाजूंची लांबी कर्णाच्या 1/वर्गमूळ 2 पट असते, 1/वर्गमूळ 2 पट असते। ओके, या ठिकाणी AC दिलेले आहे 2 वर्गमूळ 8 गुणिले 1/वर्गमूळ 2।
त्यामुळे या ठिकाणी AC 2 वर्गमात 8 गुणिले 1 छेद वर्गमात 2, 2 आत घेतल्यानंतर त्याचा वर्ग होणार आहे 4 आणि पहिले 8 आहे 4 8 32 म्हणजे 2 वर्गमात 8 म्हणजेच वर्गमात 32. लक्षात घ्या हे 2 पहिले 8 आहेतच, त्यामुळं 2 वर्गमात घेतल्यानंतर 4 होणार आहेत. 4 चौक 2 8 चौक 32 वर्गमात 32 भागिले वर्गमात 2 आहेत. आता दोन्ही वर्गमात आहेत. वर्गमात 32 भागिले वर्गमात 2 म्हणजे 2 32 भागिले 16 आलं, 16 वर्गमूळ 4 आलं म्हणजे AD बरोबर AD किंवा DC बरोबर 4. म्हणजे या ठिकाणी AD पण 4 आहे आणि DC पण 4 आहे. ओके, AD बरोबर DC. त्यामुळं BC बरोबर AD आणि DC यांची बेरीज BC बरोबर BD आणि DC यांची बेरीज 5 आणि 4 9. ओके, BC बरोबर BD अधिक DC 5 अधिक 4 बरोबर 9 BC. ओके, अशा पद्धतीनं त्यामुळे आपल्याला AD बरोबर 4 आणि BC बरोबर 9 एकक म्हणा. ओके, अशा पद्धतीने उत्तर मिळतील. पुढचा प्रश्न आहे चक्रीय चौकोनाचे सम्मुखकोन परस्परांचे पूरक असतात हे सिद्ध करा. पहा या ठिकाणी आपण पुस्तकातली सिद्धता विचारात घेऊया. अतिशय सोपे. चक्रीय चौकोनाचे सम्मुखकोन परस्परांचे पूरक असतात. पक्ष आहे या ठिकाणी चौकोन ABCD इथं रिकाम्या जागा भरायच्या, छिद्रा पूर्ण करायची. चौकोन ABCD चक्रीय चौकोन आहे. त्याचे सम्मुखकोन कोन B आणि कोन D यांची बेरीज 180. त्याच 180. त्याच पद्धतीनं कोन A आणि कोन C, कोन A आणि कोन C दिलेला 180. सिद्धता. आता कोन ADC हा जो कोन ADC हा कोन ADC हा अंतर्लिखित कोन आहे आणि त्याने कंस ABC हा अंतरखंडित केला आहे. म्हणून कोन ADC या कोनाचं माप त्या अंतरखंडित कंसाच्या मापाची निम्मास्त म्हणजे 1/2 मापकंस ABC. ओके, तसेच आता कोन ABC हा कोन ABC त्याच्यासमोरचा कोन ABC हा अंतरलिखित कोन असून त्याचा कंस ADC अंतरखंडित केला आहे. हा ADC हा कोन ABCचा अंतरखंडित कंस आहे. म्हणून या ठिकाणी या कोनाचं माप ABCचं माप या अंतरखंडित कंसाच्या मापाची निम्मास्त म्हणजे ABC आपल्याला इथं लिहिला पाहिजे. कोन ABCचं माप कोन ADCच्या निम्म. आता कोन ADC आणि कोन ABC यांची बेरीज या ठिकाणी या विधानाला 1 म्हटलेलं आहे. कोन ADC बरोबर 1/2 मापकंस ABC हे विधान पहिलं म्हणजे ADC आणि हे दुसरं ABC. 1 आणि 2 यांची बेरीज घेतली ADC अधिक ABC बरोबर 1 मध्ये 1/2 मापकंस ABC आणि अधिक 1/2 मापकंस ADC. ओके, इथं मापकंस 1 मध्ये मापकंस ABC आणि हा इथला 1/2 आणि इथला 1/2 सामायिक काढला मापकंस ABC अधिक मापकंस ADC आणि मापकंस ABC आणि ADC म्हणजे पूर्ण वर्तुळ आहे. मापकंस ABC आणि ADC म्हणजे पूर्ण वर्तुळाचं माप 360 असते. म्हणून 1/2 गुणिले पूर्ण वर्तुळ कंसाचं माप 360. 360ला 2 भागलं 180 आलं. म्हणजे कोन ADC अधिक कोन ABC म्हणजेच कोनमधला कोन D आणि B यांची बेरीज 180. राहिला कोन A अधिक C, कोन A अधिक कोन अधिक C, कोन A अधिक कोन C बरोबर 180 अंश दाखवता येते. थेरम ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. ऑपोजिट अँगल्स ऑफ ए सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. हिअर fill in the blanks. Quadrilateral ABCD is a cyclic. Okay, 2 pro angle B plus angle D is equal to 180 and angle A
plus angle C 180. Arc ABC intercepted by the inscribed angle ADC. Okay. Arc ABC is intercepted by the inscribed angle ADC. Therefore, angle ADC is equal to 1/2 arc ABC. Arc ABC. Okay, this is first. Similarly, angle ABC is an inscribed angle. It intercepts arc ADC. Okay, therefore, angle ABC is equal to 1/2 major arc ADC. This is second. From first and second, major angle ADC plus major angle ABC is equal to 1/2. Here arc ABC plus 1/2 major arc ADC, 1/2 common, major arc ABC plus major arc ADC. But here arc ABC and arc ADC constitute a complete circle. That means the measure of complete circle is 360 degree. 1/2 into 360 dividing 360 by 2, we get 180 degree. Angle ADC plus angle ABC means angle D plus angle B is equal to 180 degree. Similarly, we can prove angle A plus angle C is equal to 180 degree. Okay. प्रश्न चौथा आपण सोडणार आहोत. खालील प्रश्न सोडवा. कोणते दोन? 8 गुण आहेत, 2 सोडवायचे असतात, 3 असतात. पहिला आहे आकृती आहे भौमितिक रचनावरती त्रिकोण XYZ, समरूप त्रिकोण XPQ. त्रिकोण XYZ मध्ये XY बरोबर 6.9 सेमी, कोन ZXY बरोबर 60 अंश, XZ बरोबर 7.8 सेमी आणि XY भागिले XP बरोबर 6/4. तर त्रिकोण XYZ आणि त्रिकोण XPQ काढा. त्रिकोणामध्ये त्रिकोण आहे या ठिकाणी पहा. त्रिकोण XYZ आणि त्रिकोण XPQ समरूप काढताना XYZ हा मोठा त्रिकोण आहे, त्यामुळे प्रथमतः आपण मोठा त्रिकोण बाहेर असणार आहे आणि त्याची लांबी XY दिली आहे. X सामायिक आहे, XY 6.9 सेंटीमीटर आणि X या ठिकाणी आपण 60 अंशाचा कोन करूया. प्रथम सुरुवात करूया ती. या ठिकाणी कच्ची आकृती आहे, यानुसार आपण प्रयत्न करायचा आहे. XY घ्यायचे. या ठिकाणी आपल्याला 6.9 सेंटीमीटर, 6.9 म्हणजे 7ला 1 मिली कमी. ओके. XY 6.9 सेंटीमीटर. या ठिकाणी X या ठिकाणी 60 अंशाचा कोन आपल्याला करायचा आहे. कोनमापक असा ठेवायचा. आडवी रेषा ही XY वर ठेवायची, उभी रेषा बरोबर उभी रेषा आणि आडवी रेषांचा छेद बरोबर X वर मोजायचं. आतले माप आहे 10, 20, 30, 40, 50, 60. जर डावीकडे करायचा असता तर बाहेरची माप आहेत. ओके. हा 60 अंशाचा खूण आहे ती जोडायची. अंश आणि त्याच्यावरती पहा या कच्च्या आकृतीमध्ये 7.8 सेंटीमीटर अंतरावर झेड बिंदू घ्यायचा आहे. 7.8 5, 6, 7.8 हे 7.5 झालं आणि 3 मिली, 7.8 सेंटीमीटर अंतरावर हा बिंदू आपल्याला झेड मिळाला. झेड आणि वाय जोडायचा. हा आपला त्रिकोण झाला XYZ 7.8 सेंटीमीटर. ओके. विशिष्ट मापाचा कोन करायचा आहे XYच्या खाली आणि त्याच्यावरती
आपल्याला जे गुणोत्तर दिलेलं आहे बाजूंचं XY भागिले XP 6/4 या ठिकाणी 6 समान भाग करायचे आहेत. हा पहिला भाग, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा आणि 6वा. 6 भाग. 1 2 3 4 5 आणि 6 हा 6वा भाग आणि Y जोडायचे. आणि हा जो या ठिकाणी X 6 आणि Y हा जो कोन तयार झाला आहे त्याला एकरूप असणारा कोन 4 जवळ काढायचा. पहा 6 या ठिकाणी आपण X1 X2 X3 X4 X3 X4 X5 X6 असे नाव देऊया. म्हणजे X X6 Y X X6 Y या मापाचा कोन 4 ठिकाणी काढायचा आहे. कारण 6/4 हे गुणोत्तर आहे. म्हणून विशिष्ट अंतरानं याच्या दोन्ही भुजावरती आत्ता जो कोन मी X X6 Y याच्या दोन्ही भुजावरती या खुणा केल्या आहेत. ही पहिली खूण आणि ही दुसरी खूण. X4 या ठिकाणी कोन काढायचा आहे. त्यामुळे X4 जवळ कोन मापक ठेवायचा आणि आत्ता ज्या खुणा आपण दोन्ही भुजावरती केले त्या अंतरानं असं चाप मारायचं. त्यानंतर या दोन खुणामधलं अंतर इतकं आहे. या दोन खुणामधलं अंतर इथून टाकायचं या कंसावरती आणि छेद घ्यायचा आणि हा छेदनबिंदू आणि X4 वाढवायचे. अशा पद्धतीनं हा छेदनबिंदू आणि X4 जोडल्यानंतर आपल्याला XYला जिथं छेदतोय तो P बिंदू आहे आणि P जवळ आपल्याला AZYX या मापाचा कोन P जवळ करायचा आहे. अशाच पद्धतीने एकरूप कोणाची रचना करायची. विशिष्ट अंतरानं या दोन्ही भुजावरती म्हणजे X Y Z याच्या दोन्ही भुजावरती ह्या खुणा केल्या. P जवळ कोन करायचा आहे म्हणून त्याच अंतरानं P केंद्र घेऊन असा चाप मारायचा आहे. त्यानंतर दोन खुणामधलं अंतर इथे घ्यायचं आहे किती आहे ते आणि इथून छेदनबिंदू काढायचा या कंसाचा. XYला जिथं हा कंस छेदतो तिथून आणि हा छेदनबिंदू आणि P जोडायचे आणि वाढवायचे. तो जिथं XZ या किरणाला छेदतोय त्याला नाव द्यायचं Q. XPQ हा त्रिकोण XYZला समरूप झाला. ओके. ही मापं आहेत ती कंसानं बाणानं दाखवायची. ही मापं आहेत. 6.9चं माप आहे आणि हे 7.8चं माप आहे. त्या रेषेला समांतर असावं माप अशा पद्धतीनं 7.8 सेंटीमीटर. आणि त्रिकोण लिहायची इथं त्रिकोण XYZ समरूप त्रिकोण XPQ. ओके. अशा पद्धतीनं तुम्ही सुद्धा सराव करा. ओके. यातील जे उर्वरित प्रश्न आहेत ते लगेच आपण पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत. चौथा प्रश्न पूर्णच करूया. एक राहिला आहे त्यामध्ये समलंब चौकोन PQRS मध्ये रेख PQ समांतर रेख SR समलंब चौकोनाच्या सम्मुख आहेत. PQ आणि SR समांतर आहेत. QS या ठिकाणी ही QS जी आहे ती PSला लंब आहे. QS PSला लंब आहे म्हणजे PSQ हा काटकोन त्रिकोण आहे. याशिवाय ही जी PR आहे ती या QR लंब आहे. हा पण त्रिकोण PRQ हा काटकोन त्रिकोण आहे. आकृत्या इथं काढलेल्या आहेत. या ठिकाणी PS 30 दिल्या. ही PS 30 आहे. PQ 50 आहे आणि SR या ठिकाणी 14 दिलेले आहे.
अशा परिस्थितीमध्ये चौकोन एरिया चौकोन PQRS या समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले समांतर बाजूंची बेरीज. एरिया चौकोन PQRS बरोबर 1/2 समांतर बाजूंची बेरीज PQ अधिक SR आणि गुणिले लंबांतर आहे ते SM आहे. ओके, आपल्याला PQ 50 माहीत आहेच, आपल्याला SR 14 माहीत आहेच, लंबांतर काढायचं आहे. त्यासाठी या ठिकाणी आपल्याला लंबांतर काढण्यासाठी SM हा लंब टाकला आहे PQ वरती. रेख SM लंब रेख PQ आणि रेख RN हा सुद्धा लंब आहे PQला. म्हणून या ठिकाणी चौकोन SRNM हा आयत आहे आणि आयताच्या समभुजा एकरूप असतात. त्यामुळं SR बरोबर MQ आयताच्या सम्मुखभुजा. ओके, बरोबर. या ठिकाणी म्हणजेच SR बरोबर MQ बरोबर 14. ओके, ही सुद्धा 14 आहे. यासाठी आपल्याला त्रिकोण PMS आणि त्रिकोण RNQ हे दोन आपल्याला काटकोन त्रिकोण आहे ते एकरूप दाखवले पाहिजेत. म्हणून या ठिकाणी त्रिकोण PMS व त्रिकोण QNR हे एकरूप दाखवलेत. एकरूप दाखवण्यासाठी रेख PS एकरूप रेख किंवा कर्ण PS एकरूप कर्ण QR दिलेल्या पक्षामध्ये प्रत्येकी समानच आहे तो. आणि रेख SM बरोबर एकरूप रेख RN समांतर रेषामधलं लंबांतर. आणि म्हणून त्रिकोण PMS एकरूप त्रिकोण QNR कर्णभुजा प्रमेय इथं लिहिलेलं आहे सविस्तर हे कर्णभुजा प्रमेय. आणि म्हणून रेख PM एकरूप रेख NQ एकरूप त्रिकोणाच्या संगत भुजा. आणि म्हणून आपण PM आणि NQ समानच आहेत, एक समजली तर PM बरोबर PM अधिक MN अधिक NQ म्हणजे x अधिक 14 अधिक x, x अधिक 14 अधिक x, x अधिक x 2x. ओके, आणि MN 14 आहे. 2x अधिक 14 म्हणजेच PQ 50 आहे. 14 माग घेतले, 50मधून 14 गेले 36, 2x बरोबर 36, x बरोबर 18, x बरोबर 18 म्हणजे PM पण 18 आणि NQ पण 18. मग आता त्रिकोण PMS या काटकोन त्रिकोणामध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार PS वर्ग बरोबर PM वर्ग अधिक SM वर्ग लिहिलेला आहे. PS 30 वर्ग आहे, आत्ताच काढले 18 वर्ग अधिक SM वर्ग. 30चा वर्ग 900, 18चा वर्ग 324 अधिक SM वर्ग. 900मधून 324 गेले 576 हा SM वर्ग आहे. SM वर्गाचे SM 570 24 म्हणजे SM लंबांतर SM आणि RN काढण्यासाठी आपण एवढा व्याप केलेला आहे 24. आणि मग आता सुरुवातीला आपण या चौकोनाचे क्षेत्रफळ सूत्र लिहिले. एरिया चौकोन PQRS बरोबर 1/2 ही 50 आहे, ही 14 आहे आणि लंबांतर 24 आहे. ओके, किमती घटलेल्या आहेत. 2 24ला भागलं 12 आलं, 50 आणि 14 64. 12 आणि 64 यांचा गुणाकार 12 चौकाटे घेतला टाचाले 4, 12 संग 72 4 76 768 चौरस एकक हे या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आहे. अशा पद्धतीनं हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व 10वीतल्या विद्यार्थ्यांसाठी तो शेअर करा. त्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करा. धन्यवाद मित्रांनो.